हाय फ्रेंड्स, मी अंजली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हाय माझं पहिलं ब्लॉग आहे आणि आज आहे नागपंचमी स्पेशल मी आज स्वयंपाक बनवणार आहे. तर चला मग. आता इथे मी मस्त असं पापड तळत आहे. असं कुरुम कुरुम मस्त आपल्याला छान वाटतं खायला आणि सणासुदीला पापड्याही तळाव्याच लागतात आणि छान लागतं खायला. पापड्या तळल्याशिवाय आपल्याला सण असल्यासारखं वाटतच नाही. आणि इथे मी पुऱ्याचं ठेवलेलं आहे. आपण पुऱ्या पण करणार आहोत, पण त्याआधी आधी आपण सगळ्या पापड्या तळून घेऊया. छान असं माझे हजबंड आहेत, त्यांना तर खूप पापड्या वगैरे भजी वगैरे असं खूप आवडतं खाण्यासाठी. त्यामुळे आपण हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पण घरी सण साजरा करत असाल, तुमच्या घरी पण पापड तयार तळण मळण सगळं ओके असतं सगळ्यांच्या घरी. आणि इथं पुरी घेतलेली आहे. पुरी पहा किती मस्त आणि टम फुगलेली आहे. ओ माय गॉड, मस्त छान अशी पुरी झालेली आहे आपली. इथे मी एक पुरी बघ कशी टम फुगलेली करून ठेवलेली आहे. अगदी मायासारखी मी पण अशी टम फुगते राग आल्यानंतर ना. आणि मग इथे दोन छोटे मुलं आलेले आहेत आणि काय माझ्यासाठी पॅटीस घेऊन आलेले आहेत ती. हे पहा, हे दोन छोट्या मुलांनी माझ्यासाठी पॅटीस आणलेले आहे खायसाठी. हे आमच्या शेजारचे मुलं आहेत. चला तर आपण लगेच दुसरी पण तळून घेऊया. हा, मस्त पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला. अरे हे काय, इथं पुरी दुमडली. थांबा जरा एक मिनिट, आपण ह्याला काढून घेऊया. दुमडलेलं काढूया. हम्म, ओके, काढले आपण. आता इथं मस्त पलटून घेऊया. हा, माझे हजबंड बोलतात वा, पुरी तर मस्त केलेली आहे. मी म्हणलं हा, तुमच्यासाठीच केलेली आहे ती पुरी. चला तर मग आता असे पटपट पटपट सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आपण. हम्म, ही पण फुगली आहे मस्त छान. ओके, बाकी किती मस्त आणि टम फुगलेली बरी पुरी. सणासुदीला पुरणपोळी तर आपण पुरणपोळी नेहमी करतो का, पण माझे हजबंड म्हणाले ह्यावेळेस पुरणपोळी नको, पुऱ्या कर, म्हणून आम्ही पुऱ्या करायला गेले आहे. आणि पुरणपोळी जास्त गोड खात नाही आम्ही, त्यामुळे आम्ही पुऱ्या केलेल्या आहेत. छान मस्त झालेली आहे पण पुरी आपली. माझे हजबंड म्हणतात वाव, मस्त टम फुगलेली आहे पुरी. चला, आपल्या पुऱ्या झाल्या, आता मी भजी टाकलेले आहेत तळण्यासाठी. भजी पण ओके मस्त तळून होतीलच. ओके झाले. भजीला मग सगळं छान कलर आणि खरपूस आणि छान झालेले आहेत भजी माझी. तुम्ही पण सणासुदीला भजी वगैरे कुरडई पापड काय असेल तळून घेताच. आणि भज्याला सण म्हटलं ना की आपण भजी ती करतोच. इथे मी बटाट्याची भाजी केली आहे. पुऱ्यासोबत बटाट्याची भाजी एकदम झकास. पुऱ्या म्हणले बटाट्याची भाजी करायचीच, कारण त्याशिवाय मजाच नाही. झाली. आता इथे माझं पूर्ण पंचमीचा स्वयंपाक मी तयार करून घेतलेला आहे. आता इथे आम्ही दोघं बसलेलो आहे जेवण करण्यासाठी. पहिले मी माझ्या हजबंडला वाढून देते. ते पण म्हणाले वा, मस्त केले अंजली. बटाट्याची भाजी, पुरी, पापड, भजे एकदम मस्त असं छान झालेला आहे स्वयंपाक पण माझा. पंचमीचा स्वयंपाक तर तुम्ही पण घरी केलंच असेल ना.
काहींच्या घरी पुरणपोळी असते, काही जण पुऱ्या करतात. मी पुऱ्या केलेल्या आहेत. तर इथं झाले, आता मी मला वाढून घेणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.